नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी पारिजातकांची कथा सांगणार आहे। पारिजातकांची फुलं कशी असते, कशी होती, कुठं होते, कोणी आणून दिले रुक्मिणी मातेला, ही कथा तुम्हाला सांगणार आहे। कृष्ण भगवानाचं 8 कन्येशी लग्न झालं। रुक्मिणी, सत्यभामा, जामवंती, सत्यभामा, मित्रवंदा, कालिंदी, लक्ष्मणा, यज्ञजिती आणि 8 असणारे इतकं सुंदर सोहळा झाला आणि मस्त कृष्ण भगवान आनंदाने नाचू लागले आणि इतकं वैभव त्यांच्यात असल्यामुळे इतकं त्या ठिकाणी काहीच कमी नव्हतं। म्हणे एका उंचडे रंभा उर्वशी इतक्या कमी पडल्या, इतक्या सुंदर अशा नारी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या आणि किती तपश्चर्या केल्या असतील त्यांनी तेव्हा कृष्ण भगवान त्यांना मिळाले असतील। उन्हामध्ये असणार उन्हाळ्यात बसले असतील, पावसाळ्यात पावसामध्ये बसले असतील, झाडाखाली बसले असतील, हिवाळ्यामध्ये इतकं तप केले असतील, तेव्हा कृष्ण भगवंताची प्राप्ती झालेली आहे। आणि कृष्ण भगवान प्राप्त व्हायची म्हणजे काय सोपी गोष्ट नाही, सहस्त्र वर्ष तपश्चर्या करावं लागते तेव्हा पुण्य प्राप्त होते आणि मग कृष्ण भगवान ते प्राप्त करण्यासाठी येते। असं करत असताना मग कृष्ण भगवंतांनी असं नांदत असताना सभेमध्ये असणार सभा भरलेली होती त्यांची आणि मग त्या राजसभेमध्ये सगळ्याचे असणारे जे सेवक होते सगळे बसलेले होते, पंतप्रधान होते, पुरुषेन राजा होता, सगळ्याचे असणारे यादव सैन्य सगळं ठिकाणचं बसलेलं होतं, मोठमोठे राजे आणि मग सभा भरलेली होती। आणि तेवढ्यामध्ये काय झालं तर ब्रह्मदेवाचा जो पुत्र नारद मुनी आहे त्यांचं आगमन झालं। मग नारद मुनी असणारे आल्याबरोबर कृष्ण भगवंताला खूप ब्राह्मणाची आवड आणि मग कृष्ण भगवान उठले आणि नारद मुनीच्या हाताला धरलं, उंच सिंहासनावर बसवलं, नमस्कार केला, पूजा विधी केली आणि येण्याचं कारण कसं काय आलात तुम्ही नारद मुनी, कुठून गमन केलं तुमचं काय नाही। मग नारद मुनीनं काय केलं, ते नारद मुनी स्वर्गाला गेलेले होते आणि इंद्राच्या तिथे गेल्यानंतर त्यांना एक पारिजातकाचं फूल प्राप्त झालं। पारिजातकाचं फूल म्हणजे कसं आहे आणि का प्राप्त झालं आणि का ते कशासाठी, तर ज्याच्या घरी पारिजातकांचं फूल आहे तो फूल कधीही सुकत नाही, दारिद्र्य येत नाही, ज्या ठिकाणच्या बायका सुंदर राहतात त्या ठिकाणी म्हातारपण त्यांना येत नाही, मरण तिथं येत नाही, असं असणारं हा पारिजातकाचं झाड होतं। आणि ह्याचं कुठं निघालेलं होतं हे तर ज्या वेळेस समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनामधून पारिजातकाचं झाड झालेलं होतं निर्माण। कल्पवृक्ष, पारिजातक, ऐरावत हत्ती, 4 रत्न त्या ठिकाणची निघालेली होती। अशा प्रकारे लक्ष्मी तिथूनच निघालेली होती आणि मग ती ऐरावत हत्ती, उंच शर्वा नावाचा घोडा आणि त्याच्यापैकी पारिजातकाचं झाड आहे। आणि पारिजात मग काय केलं तर इंद्राने घेऊन गेले पारिजातकाचं झाड आणि पारिजातकाचं झाड इंद्राने घेऊन गेले आणि मग आपल्या बागेमध्ये नेऊन लावलं। मग त्याचं रक्षण त्या ठिकाणी मग सगळं सैन्य करायचं, त्या ठिकाणचं इंद्राचं जे सैन्य होतं ते करत होतं। असं करत असताना मग नारद मुनी गेले आणि नारद इतका श्वास सुटलेला होता, इतका श्वास की नारद मुनीला भ्रमित झाली, श्वास आहे बघून किती श्वास आहे म्हणले। आणि मग ती एक फूल घेतलं आणि आपल्या असल्या उपरण्यामध्ये बांधलं, उंडाळलं आणि मग चला नारायण 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 करत 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 द्वारकापुरीला आले। आल्यानंतर मग सभेमध्ये असताना बसलं, कृष्ण भगवंतांनी पूजा केली आनंदानं त्यांची नारद मुनीची आणि नारद मुनीने मग ती फूल असणारं कृष्ण भगवंताला अर्पण केलं। अर्पण केल्यानंतर कृष्ण इतका श्वास सुटला की सगळ्या सभेमध्ये त्या फुलांचा श्वास दरवळू लागला। सगळेजण म्हणजे इतका श्वास सुटला असेल, ही फूल कुठला असेल, कशाचा सुगंध सुटलाय सगळ्याला वाटू लागलं। आणि मग ती पारिजातकाचं आहे आणि आता पारिजातकाचा श्वास का येत नाही तर कलियुगाचा प्रभाव त्या फुलावर पडला आणि ती छोटं फूल झालं आणि ती फूल असं एवढं मोठं आहे पारिजातकाचं फूल, पण कलियुगाच्या प्रभावामुळं त्याचं सगळं शक्ती क्षीण झालेली आहे आणि तेच पारिजातकाचं फूल मग कृष्ण भगवंताने काय करणार, चला म्हणले आपल्याला एवढ्या राणी येतात पुण्यात राणीला म्हणजे कसं देव, पठराण्या होत्या त्या ठिकाणची, ज्या सगळ्यात असणारी रुक्मिणी होती पठराणी आणि तिचं सगळं कृष्ण भगवान ऐकत होते। कृष्ण भगवंताला सगळ्यात प्रिय कोण असेल तर रुक्मिणी आहे। मग अनेक बायका करून घेतल्या त्यांनी, सगळ्याच्या इच्छा कामना मनकामना पूर्ण केल्या, पण तसं सागर आणि मीठ एकत्र होते तेव्हाच एकमेकात मिलन होते आणि दुधामध्ये साखर टाकून दुधाला गुढी आणावं लागते, तसं दुसऱ्या बायका येतात। पण रुक्मिणी ही योगायोगाची असणारी, प्रत्येक योगामध्ये त्यांच्या सोबत असणारी आहे
आणि मग ही प्रिय असणारी होती आणि ती पारिजातकाचं फुल आणलं आणि रुक्मिणी मातेला दिलं. रुक्मिणी मातेला आनंद वाटला आणि मग सगळ्या राजवाड्यामध्ये श्वास धरू लागला सभेमध्ये आल्यावर आपल्या. आणि मग त्या ठिकाणी दूत असणारी दासी होती, सत्यभामाच्या दासीला ती आवडलेलं नाही. माझी राणी इतकी छान आहे, सुंदर आहे, माझ्या राणीचं इतकं चांगलं आहे माझी राणी, आणि माझ्या राणीला दिलं नाही म्हणून तिनं काय केली, गेली ती सत्यभामाला जाऊन सांगितली. आणि सत्यभामाला काय झालं तर त्या ठिकाणी मग खूप राग आला. मी असताना लाडकी, माझा लाड करत नाही तर, आणि रुक्मिणीला दिलं, रुक्मिणीला कसं काय हे फुल दिलं, हे रुक्मिणीला काय दिलं, मला का नाही दिलं, म्हणून तिने असणारे रुसली. मग त्या ठिकाणी रुक्मिणी माता काहीच नाही, आनंदाने असणाऱ्या डोलाऱ्यावर बसलेल्या होत्या. कृष्ण भगवंत गेले, डोलाऱ्यावर बसले, फुल असणार तिच्या वेणीमध्ये घातलं, सुंदर असं दिसू लागलं. आणि भगवान आलेत म्हणून पंचआरती तयार केली, आणून दिली, आणि कृष्ण भगवंताची तिने आरती केली आणि फूल समर्पित केलं. अशा प्रकारे फूल त्या ठिकाणी दिलं. याची कथा आता तुम्हाला दुसरी कथा मी उद्याच्या रात सांगणार.